ॲडव्होकेट सुभाष हल्याळकर मनोहर भोसले यांचे वकील आहेत. महाराजांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही. महाराजांच्या हातात पैसे दिलेले नाहीत. कोणाच्या हातात पैसे दिले याची माहिती नाही. 24 तासात कोर्टात हजर करणं गरजेचं होतं. शिवाय ज्या पद्धतीनं प्रक्रिया केली ती प्रक्रिया चुकीची होती. त्यामुळे जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत सराईत गुन्हेगार म्हणता येऊ शकत नाही. जादूटोणा कायद्याचा तपास करण्याचा अधिकारी PSI दर्जाच्या अधिकाऱ्याला नाही, किमान P दर्जाचा अधिकारी हवा. हे सर्व मुद्दे आम्ही कोर्टासमोर मांडलेत. कोर्टानं दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीची सुनावणी दिली आहे, असे आरोपी मनोहर भोसले यांचे वकील सुभाष हल्याळकर यांनी प्रतिपादित केलं. मधलं जे कंटेन्शन होतं तेच कायद्याला धरून नव्हते. त्यामध्ये स्पेसिफिक FIR देताना त्यांनी जे सांगितलं महाराजांचा कुठेही संबंध येत नाही असा प्रकार दिसतो एकंदरीत. आणि त्यांनी पैसे का महाराजांच्या हातात किंवा दुसऱ्या आरोपींच्या हातात दिलेलं नाही आहे. मठाच्या बाहेर कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी ते पैसे दिले असं त्यांचं मत आहे. आणि त्यामध्ये तो अनोळखी माणूस कोण आहे हे आम्हालाही माहीत नाही, त्यांनाही माहीत नाही अजून. दुसरं म्हणजे त्यांना 24 तासात कोर्टापुढं प्रोड्यूस करायला पाहिजे होतं. काल 12 वाजता त्यांनी ताब्यात घेतलं आणि मांजरी पोलीस स्टेशनला घेऊन जाऊन 2 वाजता त्यांना 35(3) नोटीस दिल्यानंतर ते जवळपास 2 आठवड्याची मुदत पाहिजे असती, पण त्यांनी त्यात मुदतच दिली नाही. 2 वाजता त्यांनी दोघांनाही नोटिसा दिल्या आणि त्या नोटिसा दिल्यानंतर त्यांना संधीच दिली नाही 35(3) आणि इलिगल डिटेन्शन होतं. तो एक ग्राउंड होता आमचा. आणि कोर्टाला ते इलिगल कस्टडी संदर्भात बी आम्ही आर्ग्युमेंट केलं कोर्टात बऱ्याच वेळा. सगळं कोर्टांनी ते कन्सिडर करून त्यांना 2 दिवस पोलीस कस्टडी दिलेली आहे. पण या ऑफेन्स तपास करण्याचे अधिकार नाही. ग्राउंड घेतला. तो ग्राउंड सेक्शन 5 मध्येच लिहिलेला आहे की जादूटोणाखाली जर तपास करायचा असेल तर तो सेक्शन 5 खाली सिनियर PI लेवलच्या ऑफिसरनीच तपास करावा असं आम्ही त्या कायद्यामध्ये लिहिलेलं होतं. ते कोर्टाला दाखवलं होतं. असा हा प्रकार कुठंतर सरकारी वकिलांकडून असा युक्तिवाद करण्यात आला की कुठंतरी या संदर्भात काय नाही झालं. सरकारी वकिलांनी सुद्धा ते ॲक्सेप्ट केलं कोर्टापुढे की ते आहे असं. महिलांचं काय नाही, महिलांच्या संदर्भात काहीच नाही. ह्यामध्ये महिला संदर्भात कुठलंही काही नाही आहे. आणि हे केसच टोटली फक्त 2 लाख रुपये हे करतो म्हणून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने घेतला आणि त्या अज्ञात व्यक्तीच्या संदर्भातलीच केस आहे. त्या अज्ञात व्यक्तीने कोणाला तरी बाहेर अज्ञात व्यक्तीलाच 50,000 बाहेर मठाच्या बाहेर दिला आहे. तो मठापर्यंत बी गेलेला नाही आहे. त्यामुळे आपले जे अशील आहे त्यांच्यावरती जे आधीचे गुन्ह्यांची पार्श्वभूमी ते आधीच्या सराईत गुन्हेगार आहेत, त्यांच्या बऱ्याच केसेसमध्ये निर्दोष सुटलेला आहे. जोपर्यंत केसेस पेंडिंग आहेत ते आपल्याविरुद्ध केसेस आहे असं कायदा म्हणून मानू शकत नाही. ज्या वेळेला शिक्षा होतात त्यावेळेलाच फक्त ग्राह्य धरलं जातात की ते हॅबिच्युअल आहे म्हणून. कोणावरही कितीही केसेस असतील तर ते हॅबिच्युअल म्हणून म्हणता येणार नाही आहे, कारण की त्यामध्ये काही केसेस सुटलेले आहे.